नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र इलेक्शन एक्झिट पोल. कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय? अख्खी यादी समोर आली. चला तर पाहू. निवडणुकीच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबद्दलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र कोणत्याच जागेवर कोणाचा विजय होणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. अशातच संभाव्य विजयी उमेदवाराचे नावही समोर आले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार अशा अनेक नेत्यांची नावं आहेत. राज्यात मागच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडी आणि त्यानंतर झालेल्या पक्षफुटीमुळे राज्यातील अनेक मतदारसंघाचे समीकरण बदलले आहे. प्रजातंत्राच्या मतदारसंघाने एक्झिट पोलनुसार ठाण्यातील कोपरी पाचखड या मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी होणार, तर दक्षिण पश्चिम नागपूरमधून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचे यश मिळणार आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार बाजी मारणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. कोपरी पाचखाडीमधून एकनाथ शिंदे शिवसेनेचे, दक्षिण नागपूर देवेंद्र फडणवीस भाजपा, बारामती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे रामटेक पक्षामध्ये चुरशीची लढत, अहेरी धर्माराव बाबा आत्राम राष्ट्रवादी, बारामती अजित पवार, कामठी चंद्रशेखर बावनकुळे, शिवडी अजय चौधरी शिवसेना, उद्धव ठाकरे, संभाजीनगर इम्तियाज जलील एमआयएम चुरशीची लढत, सिल्लोड अब्दुल सत्तार शिवसेना, भोकर श्रीजय चव्हाण भाजप, कन्नड उदयसिंह राजपूर शिवसेना उद्धव ठाकरे, येवला छगन भुजबळ राष्ट्रवादी, दिंडोरी सुनीता चारोस्कर राष्ट्रवादी शरद पवार, बेलापूर संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार, जोगेश्वरी पूर्व अनंतनगर शिवसेना उद्धव ठाकरे, मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस, वर्सोवा हारून खान शिवसेना उद्धव ठाकरे, अंधेरी मुरजी पटेल भाजपा, महाड स्नेहल जगताप, दापोली संजय कदम, उत्तर कोल्हापूर राजेश क्षीरसागर, कागल हसन मुश्रीफ, माढा अभिजित पाटील, वाई मकरंद पाटील, पूर्व संभाजीनगर इम्तियाज जलील चुरशीची लढत, दक्षिण सोलापूर सुभाष देशमुख भाजपा, माळशिरस उत्तम जानकर, सांगोला बाबासाहेब देशमुख, कोरेगाव शशिकांत शिंदे. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.